नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही सर्वजण पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या 20व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहात. तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे की पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा जो 20वा हप्ता आहे तर तो नक्की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केव्हा जमा होणार आहे, यासाठी तुम्हाला कोणकोणती कामे करावायची आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे पीएम किसान आणि नमो शेतकरी हे दोन्ही हप्ते एकत्र येणार का, असेही अनेक शेतकरी बांधवांचे प्रश्न आहेत. तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, सर्वात अगोदर आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीनच असाल, पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून शेती संबंधित अशाच नवनवीन अपडेट आम्ही तुम्हा सर्वांकरिता घेऊन येत असतो. तर शेतकरी मित्रांनो, सर्वात अगोदर पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या 20व्या हप्त्याबद्दल तुम्ही अनेक तारखा पाहिल्या, अनेक दिवसही पाहिले, परंतु कुठल्याही तारखेला पीएम किसानचा 20वा हप्ता हा जमा झाला नाही. जून महिना उलटून गेला, जुलै महिन्याचे सुद्धा 15 दिवसांचा कालावधी उलटून गेलेला असताना शेतकरी बांधव प्रतीक्षेत आहे, ते म्हणजे पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या 20व्या हप्त्यासाठी. शेतकरी मित्रांनो, आता सर्व शेतकरी बांधवांना प्रश्न पडतो की जून महिना उलटून गेलेला आहे, त्यामुळे पीएम किसानचा हप्ता नेमका कधी भेटणार. तर मित्रांनो, उद्या आहे 18 जुलै. तर उद्या 18 जुलै रोजी आपल्या राज्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे बिहार दौऱ्यावरती आहे आणि असं सांगितलं जात आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहार दौऱ्यावरती असताना त्यांच्या हस्ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डायरेक्ट डीबीटीद्वारे पीएम किसानच्या 20व्या हप्त्याचं वितरण होऊ शकतं. मित्रांनो, आपण जर या अगोदरच्या हप्त्यांचा विचार केला तर त्या हप्त्यांमध्ये सुद्धा आपल्याला त्यांच्या दौऱ्यावरती असताना पीएम किसान चे हप्ते वितरित केले गेलेले आहेत नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते. आणि मग आता अशातच उद्या नरेंद्र मोदी साहेब यांचा बिहार दौरा आहे आणि मग या बिहार दौऱ्यामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीएम किसानच्या 20व्या हप्त्याचं डायरेक्ट डीबीटीद्वारे ते वितरण करणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे. परंतु मित्रांनो, आपण जर या योजनेचा पीएम किसानच्या 20व्या हप्त्याच्या तारखेचा जर अधिकृतरित्या माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर कृषी विभाग असेल किंवा राज्य सरकार असेल यांच्या माध्यमातून किंवा केंद्र सरकार असेल यांच्या माध्यमातून कुठलीही अधिकृतरित्या तारीख जाहीर करण्यात आलेली नाही की पीएम किसानचा महासन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता जो आहे तर तो शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 18 जुलै रोजी जमा होणार असल्याची अधिकृत तारीख आलेली नाही. परंतु जे काही पाठीमागच्या हप्त्यांचा लाभ आपल्याला भेटलेला आहे त्यानुसार पीएम मोदींच्या हस्ते हा हप्ता वितरित केला जातो आणि उद्या बिहार दौऱ्यावरती पीएम मोदी साहेब जाणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे. त्यामुळे मित्रांनो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे की पीएम मोदी साहेब यांच्या हस्ते 18 जुलै रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसानचा 20वा हप्ता हा डायरेक्ट डीबीटीद्वारे वितरित केला जाऊ शकतो. शेतकरी मित्रांनो, यासाठी तुम्हाला तुमची केवायसी कंप्लीट असणं आवश्यक आहे. तुमचा आधार शेडिंगचा प्रॉब्लेम जर तुमचा नो झालेला असेल तर तो देखील तुम्हाला येस करणं आवश्यक आहे. लँड शेडिंगचा जर प्रॉब्लेम नो झालेला असेल तो सुद्धा तुम्हाला येस करणं महत्त्वाचं असणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचं फार्मर आय डी कार्ड हे तुमच्याकडे असणं सुद्धा खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. त्यामुळे मित्रांनो, ही चारही कामे तुम्ही लवकरात लवकर करून घ्यावायची आहे. जर यातील एकही काम जर तुमचं अपूर्ण असेल तर मात्र तुम्हाला पीएम किसानच्या 20व्या हप्त्यापासून मुकावं लागणार आहे. या हप्त्याचा लाभ घेण्यापासून वंचित राहावं लागणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्ही तुमची चारही कामे क्लिअर आहे की नाही ते चेक करायचं आहे. ज्या शेतकरी बांधवांनी अद्यापही फार्मर आय डी कार्ड काढून घेतलं नाही त्यांनी सुद्धा लवकरात लवकर फार्मर आय डी कार्ड काढून घ्यायचं आहे. मित्रांनो, ही झाली संपूर्ण पीएम किसान आणि नमो शेतकरीबद्दलची माहिती. तर पीएम किसान आणि नमो शेतकरी दोन्ही हप्ते एकत्र येणार का, असा सुद्धा प्रश्न आता शेतकरी बांधव विचारत आहे. तर शेतकरी मित्रांनो, पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित झाल्यानंतर अवघ्या 1-2 दिवसांमध्ये नमोचा हप्ता सुद्धा वितरित केला जाऊ शकतो. आपण या अगोदरच्या सुद्धा हप्त्यांचा विचार केलेला आहे किंवा लाभ घेतलेला आहे. त्यानुसार पीएम किसानचा हप्ता वितरित झाल्यानंतर लगेचच नमोचा हप्ता सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाऊ शकतो. तर ही होती शेतकरी बांधवांसाठी महत्त्वपूर्ण अशी अपडेट पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबद्दल. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिहार दौऱ्यावरती असताना शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरोखर डायरेक्ट डीबीटीद्वारे पीएमचा 20वा हप्ता वितरण करतील का? कमेंटमध्ये नक्कीच व्यक्त व्हा. पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.